हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर बघा आता पाऊस कसा मस्त असा रिमझिम चालू आहे आणि नुकताच पाऊस चालू झालेला आहे. तर शनिवारची गोष्ट आहे. पिल्लांची सेलिंग केल्यानंतर जे आहे इथे मी काढलेला हा व्हिडिओ आहे. तर इथे आपल्याकडे कणोली साईडवरून आलेले जे पिल्लांना गिराईक होते आणि ह्या ज्या आहेत पिल्लांसाठी गिराईक म्हणून आलेले होत्या आणि यांना जे त्यांच्याबरोबर एक भाऊ आलेले होते. तर तेही बघा. तर चला ते ओळखीचे निघाल्यानंतर मी त्यांना इथे चहा पाणी केलं आणि कारण वातावरण असं होतं आणि पोल्ट्रीमध्ये आम्ही खूप जास्त वेळ घालवला होता. पोल्ट्रीत जास्त वेळ घालवल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून चहा ठेवायला लावलेला होता, पण त्यांनी चहा पण घेण्यास नकार दिला. पण फायनली खूप पाऊस चालू असल्यामुळे नंतर त्यांनी चहा जे आहे घेतला. कॅरेटमध्ये आम्ही इथे पिल्लं बांधून ठेवलेले आहेत आणि यांनी चांगल्या साईजचे पिल्लं हे इथे घेऊन गेलेले आहे. तर ह्या दोघीही ट्विन्स होत्या. ह्या बहिणी ज्या आहेत ना, ह्या जुळ्या बहिणी होत्या. तर बघा आता यांनी जे आहे पिल्लं तुम्ही बघू शकता. इथे मला तुम्हाला पिल्लं दाखवायची आहे. तर हे आता चाललेले आहे घरी आणि पिल्लं अशी यांनी ठेवलेली आहे गाडीमध्ये. गोणी आथरलेली आहे खाली अशी पूर्ण जी आहे अंथरूण म्हणून यांनी खाली गोणी केलेली आहे, कारण गाडी जी आहे खराब होऊ नये म्हणून. आणि पुढे जे आहेत एक त्यांचं मोकळं कॅरेट होतं, त्यांचं कॅरेट घेऊन चाललेले आहेत. सुरुवातीला त्यांनी माझ्याकडनं कॅरेट घेतले होते आणि मी त्यांना म्हटलं होतं की मी कॅरेट कुणाला देत नाही आहे. पहिलंच माझं असतं की सेलिंग हो किंवा नाही, पण माझी वस्तू मी काही कुणाला देत नाही आहे, कारण खूप वेळा मी कॅरेट दिल्यानंतर ते रिटर्न आलेले नाही आहेत. आणि मला इथे पक्ष्यांसाठी पेरू आणि काहीही जे आपण घेऊन येतो पिल्लांना कमी बजेटमधलं, तर ते मला कॅरेट लागतात, गायांसाठीही लागतात. आणि बघा आता चला यांनी मला चांगली ओळख झाली आमची. अगदी खूप कमी वेळामध्ये आम्ही खूप छान बोललो आणि कधी न ओळखीच्या ह्या ओळखीच्या झाल्या. तर दरवाजा आता बंद केलेला आहे आणि इथे पाऊस चालूच आहे. रिमझिम पावसाची तुम्हाला इथे जरा सरी दिसतच आहे. आणि यांना जे आहे यांनी साधारण मला वाटतं की 4 ते 5 हजाराची पिल्लं हे घेऊन गेलेले आहेत आपल्याकडनं. आता एकदम मला आकडा लक्षात नाही आहे, कारण एडिट मी आता खूप लेट करते व्हिडिओ. आणि मग हे आहेत आता चाललेले. तर इकडे आपल्याकडे जे कोंबडीचं जे खत असतं ना, त्याच्या गोण्या आहेत आपल्या साईडला. कुणाला घ्यायचे असेल तर नक्की इथून घेऊन जावं, कारण आता पाऊस चालू झालेला आहे आणि मला अजिबात ठेवायला इथे जागा नाही आहे. तर आता अंश आलेला आहे शाळेतनं. शनिवारी त्यांची मी खूप वेळ वाट बघितली, पण ते काही आले नाही लवकर. नंतर त्यांची जी बस आहे ती लेटच आलेली होती. तर आता मी त्यांना गेटमधून वापस इथे घरी घेऊन चाललेली आहे. आणि हा व्हिडिओ आहे 3:30-3च्या दरम्यानचा व्हिडिओ असेल. तर आमचे जे डॉगीज आहेत बघा, हे अगदी उभेच असतात, फक्त ते वाट बघतात की कोण येतं आहे. मुलांच्या अगदी जवळ येत असतात ते. तर सगळीकडे ओलं झालेलं आहे. आता इथून पुढे मला पिल्लांना खाद्यपाणी करायचं आहे आणि बाकीचंही आवरून घ्यायचं आहे. तर पिल्लांना आपल्याकडे गिऱ्हाईक येत असतातच आहे, पण हे पिल्लं जे आहे ना, मी इथूनच आवर्जून सांगते की तुम्ही व्यवस्थित पिल्लं इथून घेऊन चाललेला आहात, पण घरी गेल्यानंतर व्यवस्थित नक्की सांभाळा. कारण पिल्लांना काय होतं की अगदी व्यवस्थित काळजी नाही घेतली तर त्यांचं ते मर जास्त होण्याची त्यांची मर होते. त्यामुळे तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही काळजी नाही घेतली तर पिल्लं मरतातच आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही काळजी व्यवस्थित घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. तर मनोली म्हणजे खूप जवळ आहे, लोणीच्या आसपासच आहे. तिथे पण आमचे गेस्ट आहेतच. पण आता सगळीकडे आपण जिथे फोन आपल्याला येतो, जे कस्टमर येतात ते गेस्टच निघतात. तर शक्यतो इथून पुढे कुठे नातेवाईक राहतात हे न बोललेलंच बरं राहील, कारण कुठूनही कुठे पाहुणे निघत आहेत. त्याच्यामुळे कुणाशी काय बोलावं आता असं आहे. तर सगळेच पाहुणे म्हणूनच सगळे कस्टमर, सगळ्यात अगोदर तर आपण कस्टमर धरणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे बघा ह्या ज्या 2 महिला आहेत ना, तर ह्या त्यांनी मला प्रॉमिस केलं की बचत गटातर्फे त्यांचं खूप मोठं काहीतरी प्रोजेक्ट आणि ते आपल्याकडून भरपूर पिल्ले ते घेऊन जाऊ शकतात. म्हटलं चालेल, योग्य रीतीने त्यांनी अगदी नेलं तर मी नक्कीच देईल, पण माझा रेट जो फिक्स आहे, माझ्या रेटला जर मॅच झालं, मला वाटलं द्यावं, तर मी तुम्हाला नक्की देईल, असं आमचं बोलणं झालं. आणि त्या ताई ज्या आहेत तर त्या दोघेही पिल्लं घेऊन गेल्यात. आणि इथे साधारण मला ते पिल्लं पकडायला खूप वेळ लागला, कारण पिल्लंही त्यांच्या पसंतीनेच त्यांनी इथे पकडून नेले. आणि त्याच्यामध्ये काय होतं की मी अजिबात इन्वॉल्व झाले नाही आहे की तुम्हाला जे पिल्लू न्यायचं असेल ते तुम्ही न्या. फक्त मोठं पिल्लू असेल तर मी ते सोडून द्यायच्या हातातून, कारण मला साईज वाईजच पिल्लं जे तुम्ही ठरवताय तेच पिल्लं इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यापेक्षा मोठेही पिल्लं एकत्र झालेले आहेत. खूप मोठे पिल्लं तुम्ही इथून जर नेले तर मग त्याचे रेट वाढलेले असतात. आणि मला खूप असं जाऊ द्या नको असंही मला मनापासून आवडत नाही आहे की मोठं एखादं घेऊन जातो असं तसं. तुमचं जे ठरलेलं आहे तेच तुम्ही घेऊन जा, कारण इथे जे आहेत पोल्ट्री फार्ममध्ये पिल्लांना खायला घालावं लागतं, सगळ्या गोष्टी मेहनत करावी लागते. आणि असंच येऊन कोणीही रेट कमी करायचं मला हे बिलकुल आवडत नाही आहे. किंवा अंड्यांचे रेटही मी 10 रुपयांनी सध्या इथे लावलेले आहेत, कारण मला माहिती आहे की आता एकच महिना आहे पुढं एवढ्या अंड्यांचा. तर मी 2 महिन्यापासून जे रेट आहे
जसं की आपल्या धोंड्याचा महिना संपल्यानंतर लगेच अंड्यांचे रेट मी इथे वाढवलेले आहेत आणि जसे अंडे माझे सेलिंग व्हायला लागल्यानंतर रेट मी खूपच लगेचच वाढवलेले आहेत. रेट मी खूप जास्त वाढवलेले नाही, 10 रुपयांनीच रेट आहेत. पहिला 8 करायची मी आता 10 लावलेला आहे. 10 रेट लावलं तरी देखील गिराईक जे आहे ना तर ते खूप नाही बाहेर इतके स्वस्त अंडे असतात असं असतात. मग माझं असं म्हणणं होतं डायरेक्टली आहे की तुम्ही बाहेरून का नाही घेत अंडे, मग का इथे पोल्ट्री फार्मवर येतात तुम्ही, कारण तुम्हाला इथे फ्रेश अंडं मिळतं आणि कोंबड्याही इथे फ्रेशमध्ये इकडे तिकडे फिरणाऱ्या कोंबड्या आहेत म्हणूनच येतात. आणि गिराईक जे आहे माझे ठरलेले असतात. आता माझे 2 ते 3 गिराईक मागं गेलेले आहेत. अचानक जे आम्ही खाद्य कमी टाकल्यामुळे अंड्यांचं प्रमाण कमी झालं, त्याच्यामुळे माझे गिराईक जे आहेत 2ही मागं गेलेले आहेत. तर मागं गेलेले गिराईकांचं नक्कीच वाईट वाटतं की ऑर्डर असतात अंड्यांच्या आणि त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नाही आहे. ओळखीचे आणि माझे जुने गिराईक असतात, त्यांना मला अंडे त्या टायमिंगपर्यंत पोच करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. पण होतं असं की अंड्यांचं जे प्रमाण कमी निघाल्यानंतर मग सगळ्याच गोष्टी ज्या आहेत बिघडून जातात आणि त्या पद्धतीने कोंबड्यांना जे आहे ना तितक्या पद्धतीने हे खाद्य आपल्याला पुरवावं लागतं. आणि समोरून जर कोणी मला म्हटलं की माझा कष्टाचं जे काम आहे त्याच्याबद्दल जर कोणी म्हटलं की नाही इतक्याला द्या तितक्याला द्या, तर ते आपल्याकडे आलेलेच असतात फ्रेश घेण्यासाठी आणि कमी पैशात फ्रेश घेण्यासाठी आलेले असतात. तर एवढा विचार मग मी आता करायचं सोडून बिझनेसकडे इकडे लक्ष देण्याचा मी इथे निर्णय घेतलेला आहे. आता दिवसभर पिल्लं देणं हे देणं किंवा अंडी देणं हे सगळं जे आहे मॅनेजमेंट हे मी बघत असते. आता खूप मोठं नाही आहे, पण आपले फार्मवरती साधारण 1800 पिल्लं असायला पाहिजे, सगळे मोठ्या कोंबड्या धरून, आणि अंडे पण आपण इथे विकतोय. तर अंड्यांचा बिझनेस हा श्रावणमध्ये पण आपल्याला तोडायचा नाही आहे. श्रावणमध्ये पण आपण कंटिन्यू अंडे इथे सेलिंग करणारच आहोत आणि फक्त होणार आहे की खाद्याचं. तर बघूया आता एवढ्या कोंबड्यांना खाद्य कसं ॲडजस्ट करायचं. तर मार्केटमधून मी खूप कमी बजेटमधलं भरपूर आणण्याचा प्रयत्न करते, पण मग बजेट जे आहे तर हे सगळं जमणं खूप महत्त्वाचं आहे आणि मुश्किलही होतं. एवढ्या कोंबड्यांना एकत्र खाद्य आणायचं आणि कोंबड्यांना मोठं करायचं हे खूप मोठं आता आव्हान माझ्यापुढे उभं राहिलेलं आहे. आणि ऐन पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे की पावसाळ्यामध्ये वातावरण खूप विचित्र होतं. उन्हाळ्यामध्ये तर असतं पण नशीब की उन्हाळ्यामध्ये आपल्या कोंबड्या इथे मेलेल्या नाही आहेत आणि कोंबड्याने उष्णता ही सहन केलेली आहे. तर आता पावसाळा कसा जातो हे त्यांनाच माहिती. आता मलाही आता जस्ट आत्ताच पाऊस चालू झालेला आहे. तर अशा पद्धतीने आता आपले जे बाहेर लोकांना माहिती होत आहे की आपलं फार्म आहे, तर लांबून आता आपल्याकडे गिऱ्हाईक येत आहेत. पण तरी पण मी सांगेल की तुमच्या पिल्लांची काळजी एकदा आमच्याकडून पिल्लं तुमच्याकडे गेल्यानंतर त्यांना वातावरणही सूट झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी मॅच झाल्या पाहिजे. जसं की इथं आहे तसंच तिथंही असणं गरजेचं आहे, किंवा लगेच नाही मॅच झालं तर पिल्लं मरण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही सोय व्यवस्थित करा आणि थंडीपासून त्यांचं संरक्षणही होईल. कारण गारवा आहे ना, तर चारही साईडनी जे आहेत कागद असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही ते फार्मला इथे पिल्लं घेऊन जा, कारण इथून पिल्लं नेणार आणि तिथे तुम्ही सोय नसल्यानंतर ते पिल्लं मरणार. किंवा पाणी जे आहे ना, तर हे माझं विहिरीचं पाणी आहे, त्याच्यामुळे मला फिल्टर वगैरे लावायची गरज नाही आहे. खूप ठिकाणी जे आहे क्षारयुक्त पाणी असतं, तर कोंबड्यांना क्षारयुक्त पाणी बिलकुल चालत नाही आहे. कोंबड्यांना कसं पाणी नको आहे, जे अगदी पाण्यामध्ये असं सफेद मिठासारखं तयार होतं ना, तर ते पाणी त्या पाण्याने पण कोंबड्या जगण्याचे चान्सेस 0 असतात. त्याच्यामुळे माझ्या विहिरीचं पाणी जेव्हा मी चेक केलं तर ते आम्हाला फिल्टर लावायचीच गरज नाही आहे अजिबात. TDS एकदम क्लिअर, सगळं पाणी एकदम शुद्ध आहे असं सांगण्यात आलं होतं. आणि आम्ही घरीसुद्धा विहिरीचंच पाणी प्यायचो. पण आता आम्ही एवढ्यामध्ये फिल्टर आम्हाला घरगुती म्हणून लावून घेतलेलं आहे. तेही आमच्याकडे होतं पहिलंच म्हणून आम्ही लावून घेतलेलं आहे. आम्ही आल्यानंतर आत्ता जस्ट 3 महिन्यापूर्वी लावलेलं आहे आणि आम्हाला येऊन 5-1 वर्ष झाले असतील, तरी आम्ही विहिरीचंच असं स्वच्छ पाणी प्यायचो, कारण त्या पाण्याने आम्ही कधी आजारीही पडलेलो नव्हतो. तर यांनी जे आहेत पिल्लं मोठे नेले होते. खूप लोकांना जे आहे ना पिल्लं लहान मोठे सगळ्या साईजचे पिल्लं आपल्याकडे मिळतात हे माहीत नाही आहे. तर मोठ्या साईजचे पिल्लं जे आहे तर 300 रुपये आता आपण केलेला आहे त्याचा रेट. आणि 300 रुपयांनी इथून हे मोठ्या साईजचे पिल्लं इथून हे जे घेऊन गेलेले आहेत, तर हा व्हिडिओ जुना आहे, तर यांना मी हे रेट 250 रुपयांनी लावलं होतं. पण आता ते कोंबड्या आम्ही आणखीन सांभाळलेले आहेत आणि त्याचा रेट आता 300 रुपयांनी इथे केलेला आहे. तर तुम्हाला हे मोठे जरी घेऊन जायचे असले तर हे ऐन दिवाळीमध्ये अंड्यावर येणाऱ्या कोंबड्या आहेत आणि हे कोंबडे पण आहेत, ते दिवाळीमध्येच आहे मोठे होतील आणि कोंबड्याही अंड्यावर त्या टायमिंगमध्येच येतील. तर हा लॉट जर मी कसा चांगला व्यवस्थित सांभाळला तर दिवाळीमध्ये अंड्यांचा नक्कीच इथे पैसा होईल. तर
बघूया पुढे काय होतं ते. तर ते अशा चांगल्या पद्धतीने जे आहेत यांना अजूनही यांची मला पिल्लांची ऑर्डर आहे. तर खूप लांब लांबून आपल्याकडे फक्त आता फोनच नाही आहे तर कस्टमरही येऊ राहिलेले आहेत आणि पिल्लांची जी आहे तिथून ऑर्डर घेऊन जात आहे. आणि काय होतं की ह्या कस्टमरांनी मला आणखीन एक कस्टमर दिलं, त्या कस्टमराने आणखीन एक कस्टमर दिलं. तर असं जे आहे ना मेन टू मेन पण खूप कस्टमर आम्हाला इथे मिळतात. असं चॅनलच्या माध्यमातून तर मिळतातच आहे, पण मग तसेही ओळखीच्या माध्यमातूनही जास्तच मिळत आहेत. आणि यांना मी सांगितलं की काहीच करायचं नाही आहे, आपलं जे घरात घास असेल. तर हा मुलगाच आहे ना, तर कोंबड्यांना काय खायला टाकणार आहे विचारल्यानंतर तो बोलला होता की मी बार्ली घालणार आहे म्हणून कोंबड्यांना. तर बार्लीने अंड्यांचं प्रमाण खूप माझं कमी झालं होतं, हे पण मी सांगते की खूप म्हणजे खूप कमी झालं होतं बार्लीने. पण काही हरकत नाही, कोंबड्यांचं वजन वाढतं तर दिल्याने काही प्रॉब्लेम नाही आहे. आता ज्याचं त्याच्या घरी गेल्यानंतर ज्याचा त्याचा प्रश्न राहिला की कुणाला काय द्यायचं आहे खायला, नाही का, आपण त्याच्यामध्ये काही इंटरफेअर करू शकत नाही आहे. आणि कोंबड्यांचं फक्त मी सांगेल की फार्मवरून बाहेर गेल्यानंतर नियोजन व्यवस्थित ठेवा, खायला पहिले व्यवस्थित घाला. अगदी हिरवा चारा घास घातला तर काहीच हरकत नाही आहे. घासाने तर कोंबड्या खूप छान आणि टुमदार राहतात आणि त्यांना खायला पण मस्त हिरवं काहीतरी चारा असल्यानंतर घासाने तर अंड्यांना पण हिरव्या चाऱ्याने अंड्यांना नक्कीच अंड्यांच्या प्रमाणात वाढ होते. आणि आता फार्मवरती माझ्या अंड्याच्या ज्या कोंबड्या आहेत तर त्या साधारण 200-250 असतील, तर त्यातल्या 100 कोंबड्या अंडे देतात. कधी 120-130 अंडे जातात, तर कधी 70-80वरही येतात. तर काही कोंबड्या खूड असतात आणि काही कोंबड्या अंड्या देत नाही. तर असे कंडिशन्स माझ्या पोल्ट्री फार्मवरती चालूच असतात. तर चला, अशा पद्धतीने मला एवढंच सांगायचं होतं की तुम्हालाही जर पिल्लं घ्यायची असेल तर नवले पोल्ट्री फार्मला तुम्ही संपर्क करा, किंवा अंडी हवी असले तरी तुम्ही नवले पोल्ट्री फार्मला संपर्क नक्की करू शकता. तर चला, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.